भयकथा आत्म्याचे वास्तव्य. गावाच्या टोकाला एक जुनी वाडी होती. लोक म्हणायचे, तिथे कोणी राहत नाही, पण काहीतरी नक्कीच राहतं. अमोल शहरातून सुट्टीसाठी गावात आला. राहायला जागा मिळाल्यामुळे त्याला तीच वाडा उघडावी लागली. पहिल्या रात्री सगळं शांत होतं, पण अर्ध्या रात्री टक 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 पायांवर चालण्याचा आवाज. अमोल दचकून उठला. खोलीत कोणीच नव्हतं. तो स्वतःला समजावलं, जुना वाडा आहे, आवाज येणारच. पण दररोज रात्री ठीक 12 वाजता तोच आवाज आणि भिंतीवर उठणारे ओले हातांचे ठसे. तिसऱ्या रात्री आरशासमोर उभा असताना आरशात त्याला स्वतःच्या मागे एक सावली दिसली. त्याने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं, पण आरशात ती सावली अजूनही उभी होती. हळू आवाज आला, ही वाडा माझी आहे, तू इथे का आहेस? अमोल घामाघूम झाला. तो पळत बाहेर निघाला, पण दरवाजा उघडत नव्हता. तेवढ्यात त्याच्या कानाशी कुजबुज, मी इथे राहतो, आणि जो एकदा आला तो इथलाच होतो. सकाळी गावकरी वाड्याजवळ आले. दरवाजा उघडा होता, पण अमोल कधीच सापडला नाही. आजही रात्री 12 वाजता त्या वाड्यातून 2 पायांचे आवाज ऐकू येतात. एक जुना आणि एक नवीन.